भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 75वें जन्मदिन के मौके पर पनवेल में भाजपा, पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर और संस्कृत भारती पनवेल द्वारा संयुक्त रूप से श्रीमद् भगवत गीता पठन का आयोजन किया गया। श्री गुरुकुलम न्यास द्वारा आयोजित अनोखे उपक्रम में एक साथ एक लय और सुर में 311 महिलाएं भगवत गीता का पठन करती नजर आई। इस उपक्रम का हिस्सा बनने के लिए बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण विशेष रूप से मौजूद नजर आए, जहां उनके साथ विधायक प्रशांत ठाकुर, उत्तर रायगढ़ जिलाध्यक्ष अविनाश कोहली एवं भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। इस गीता पठन से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बेहतर स्वास्थ्य के लंबी उम्र की कामना की गई। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन पर आयोजित इन अभिनव उपक्रमों को सराहते हुए प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों इसी तरह देश की सेवा होती रहे। आणि संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, विविध संस्था असतील, प्रत्येक जण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात। आज पनवेल मध्ये आदरणीय या भागातील लोकप्रिय असे आमदार प्रशांत ठाकूरजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण टीमने संस्कार भारती आणि संस्कृत भारती या एकत्र विद्यमातून एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये अतिशय ताकद बळ मिळावं या दृष्टिकोनातून भगवद्गीतेचं एक चांगल्या पद्धतीचा यज्ञ गुरुकुल न्यास यांच्या माध्यमातून त्यांनी केलाय। शेकडो कार्यकर्ते हे एकत्रपणे भगवद्गीतेचं वाचन करतात आणि त्यामुळे एक वेगळी अशी ऊर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या संपूर्ण उपक्रमामुळे मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। संस्कृत भाषेचं प्रमोशन हा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट केवळ नाही, असं आहे की आज माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस आहे, अमृत महोत्सवी वाढदिवस आहे 75वा, आणि त्यांनी सुद्धा अनेक वेळेला सांगितलेलं आहे की गीता ही भारत देशाची जगाला दिलेली एका अर्थानं सर्वोत्कृष्ट देणगी आहे। आणि म्हणून मोदीजींनी भगवद्गीतेची प्रत ही अमेरिकेच्या अध्यक्षांना दिली होती, जपानच्या अध्यक्षांना दिली होती। म्हणजे आपल्या देशाच्या भेटवस्तू देशामधल्या सगळ्यात वैभवी काय याच्यापूर्वी कोणी ताजमहल द्यायचं, तर आता माननीय पंतप्रधानांनी याच्यामध्ये बदल केला। अनेक जणांना भारतामधल्या वेगवेगळ्या ज्याला पुरातन असा वारसा आहे, संस्कृतीचा वारसा आहे, अशा वस्तू भेट दिल्या। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं ज्याच्यात ज्ञान आहे अशी भगवद्गीता ही त्यांनी भेट दिली। तर हे ज्ञानाचं भंडार हे निवडक लोकांपुरतं राहू नये, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। म्हणून आपण बघू शकता की 4 संस्था एकत्र आल्या, भारतीय जनता पार्टी, संस्कार भारती, संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम न्यास, सगळे मिळून करतोय। आणि संस्कृत ही आपल्या देशाची या मातीची भाषा आहे। ब्युरो इनपुट समाजशाही।